नमस्ते. आजच गोविंद शिंदे प्रांत अधिकारी यांच्यावर कारवाई झालेली आहे. सापळा कारवाईमध्ये ते 2 लाख रुपयाची मागणी स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे. यातले जे तक्रारदार आहेत, सचिन शेलोत हे व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांचं वय 48 वर्षे आणि अँटी करप्शन विभागाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं नाव गोविंद पंढरीनाथ शिंदे असं असून त्यांचं वय 46 वर्ष आहे. पद उपविभागीय अधिकारी, जुन्नर आंबेगाव उपविभाग असा आहे आणि त्याचा पत्ता देखील त्यांनी दिलेला आहे. पुण्याला त्यांचा राहता पत्ता या ठिकाणी दिसतोय आणि याच्यामधले थोडक्यात ही तक्रारीचं वर्णन आपल्यापर्यंत आलेले ते आपण सांगतोय. यामधले जे तक्रारदार जे सचिन शेलोते हे जे बिल्डर आहे, मी अगोदरच सांगितलं, त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे त्यांनी बांधकाम केलं होतं त्यासाठी सर्व परवानग्या शासकीय विभागाच्या प्राप्त करण्यासाठीचे, तसेच इमारत पूर्ण झाल्यावर पूर्णत्व दाखला प्राप्त करून घेण्यासाठी आणि त्यासाठी जे काही शासकीय शुल्क भरणा करण्याचे सर्व अधिकार तक्रारदार म्हणजे सचिन शेलोत यांना दिले. आणि ही यांची जी भागीदारीची जी फर्म आहे, यांनी पुणे नाशिक महामार्ग जे नारायणगाव या ठिकाणी जॉईंट व्हेंचरमध्ये एक प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी घेतला होता एका प्लॉटवर आणि त्याच प्लॉटवर इमारतीचं बांधकाम सुरू होतं. सुयोग साम्राज्य नावाची ही इमारत होती आणि ह्या इमारतीचं 90% काम पूर्ण झाल्यानंतर सचिन शेलोत हे जे तक्रारदार आहे त्यांनी अंशतः पूर्णत्वाचा दाखला मिळण्याकरता हे जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याकडं प्रस्ताव सादर केला होता आणि त्यानंतर तो प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांनी नगर रचना विभागाकडे पाठवून त्यांच्याकडून हरकत प्रमाणपत्र प्राप्त घेऊन स्वतःकडे प्रस्ताव राखून ठेवला होता असे तक्रारीत म्हटले. म्हणजे त्यांचं काम 90% पूर्ण झालं होतं, पण जे काही काम त्यातले गाळे किंवा फ्लॅट पूर्ण झालेत त्याच्यापुरतं दाखला पाहिजे होता आणि तो दाखला यांनी अडकवून ठेवला होता. आणि याबाबत 20 मार्च 2026 रोजी या प्रस्तावाबाबत हे जे तक्रारदार आहेत ते चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी तक्रारदाराने बांधलेल्या इमारतीसाठी अंशतः जो पूर्णत्वाचा प्रमाणपत्र पाहिजे म्हणून मागणी केली. यावेळी गोविंद शिंदे यांनी हे जे सचिन शेलोत बिल्डर आहे त्यांच्याकडे 5 लाख रुपयाची मागणी केली होती. ही मागणी केल्याच्यानंतर सचिन शेलोत यांनी याची तक्रार अँटी करप्शन विभाग पुणे यांच्याकडे 24 मार्च 2026 रोजी पुणे अँटी करप्शन विभाग यांच्या कार्यालयामध्ये दिली. यानंतर ही जी तक्रार आहे ही 27 म्हणजे आज या तक्रारीची पडताळणी अँटी करप्शन विभागाने केली असता यातले जे आरोपी आहेत लोकसेवक गोविंद शिंदे यांनी तक्रारदार यांच्या अर्जाप्रमाणे त्यांनी बांधलेल्या इमारतीचा अंशतः पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मंजूर करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडं 2 लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे आज प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये 3:03 तक्रारदार यांच्याकडून 2 लाख रुपयाची लाच रक्कम स्वीकारताना गोविंद शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आलेले आहे. यावेळी गोविंद शिंदे यांच्या कार्यालयामधले त्यांचे ओळखपत्र, तसेच त्यांच्याकडे असलेला iPhone 16 Pro Max मोबाईल, तसेच iPhone XR या कंपनीचे 2 मोबाईल हँडसेट मिळून आले आहे. आरोपी लोकसेवक यांनी ही जी रक्कम 2 लाख रुपयाची स्वीकारली होती ती देखील जप्त करण्यात आलेली आहे. ती रक्कम आरोपीच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली होती. आता आरोपीचे जे घर आहे पुणे येथील घर, त्या ठिकाणी जे घर झडतीसाठी अँटी करप्शन विभागाचे पथक रवाना करण्यात आलेले आहे आणि ती घर झडतीची प्रक्रिया अद्याप देखील सुरू आहे. यानुसार हा जो कायदा आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, त्यानुसार मंचर या ठिकाणी आता गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. आरोपी लोकसेवक गोविंद शिंदे यांना 3:03 सुमारास ताब्यात घेतलेले आहे. या कारवाईमध्ये प्रसाद लोणारे पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हे देखील सहभागी होते. याचे तपास अधिकारी प्रवीण निंबाळकर आहेत, पोलीस निरीक्षक अँटी करप्शन विभाग, तसेच पर्यवेक्षक अधिकारी दयानंद गावडे पोलीस उपअधीक्षक हे आहेत. यापूर्वी आपल्याला अशी माहिती मिळाली होती की खैरनार म्हणून आणखी एक आरोपी आहे अशी आपल्याला माहिती मिळाली होती, परंतु ही जी आपल्यापर्यंत आता ही जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये त्या बाकीचे जो खैरनार म्हणून जो लिपिक होता याच्यामध्ये काय नाव दिसत
नाही आहे. त्यामुळं सर्वस्वी आरोपी गोविंद पंढरीनाथ शिंदे हेच असल्याचं दिसून येत आहे.